नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागील तासाला आपण समृद्ध या प्रकरणातील उजळणीचा काही भाग पाहिलेला आहे. राहिलेल्या उजळणीचा भाग आपण या पाठात पाहणार आहोत. यामध्ये आता आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय पाहायचं आहे. हे प्रमेय आपण मागल्या शिकवत असताना सिद्ध केलेलं आहे. तर हे प्रमेय काय सांगतंय की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर असते. हे समजा हे दोन त्रिकोण आहेत आणि ते समरूप आहेत. आणि समजा एडी ही तर उंची आहे, पीएस ही उंची आहे. संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर म्हणजे काय ना, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर संगत बाजूंचा वर्ग म्हणजे AB वर्ग छेद PQ वर्ग किंवा BC वर्ग छेद QR वर्ग किंवा AC वर्ग छेद PR वर्ग. हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत भुजांच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. तसंच आपल्या पुस्तकात नाही परंतु मागील अभ्यासक्रमामध्ये यांचा उल्लेख होता की हे दोन त्रिकोण समरूप असतील तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत उंचीच्या, समजा ही H1 आणि H2 असं उंची असेल तर इथं एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर H1 वर्ग छेद H2 वर्ग. किंवा आपण इथं उंचीच्या ऐवजी मध्यगा घेतल्या यांच्या, तर हे त्रिकोण आहेत आणि इथं समजा AX ही उंची आहे आणि इथं समजा PY, सॉरी ही मध्यगा आहे. तर AX मध्यगा इथं PY, तर इथं मध्यगांच्या प्रमाणात सुद्धा असतं, वर्गाच्या प्रमाणात. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर इथं AX वर्ग छेद PY वर्ग. आणखी एक आपल्याला सांगता येईल की या त्रिकोणाची परिमिती समजा P1 मांडली, या त्रिकोणाची परिमिती P1 आणि या त्रिकोणाची परिमिती P2 मांडली तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे परिमितीच्या वर्गाच्या प्रमाणात सुद्धा असू शकतं. म्हणजे P1 वर्ग छेद P2 वर्ग. म्हणजे हे आपल्याला जादा माहिती सांगितली तुम्हाला उंचीच्या किंवा मध्यगेच्या प्रमाणात किंवा परिमितीच्या प्रमाणात. आता आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप आहेत तर याच्यावर आधारित उदाहरणं आपल्याला कशी विचारतात ते जरा पाहायचं आहे. आता दोन त्रिकोण समरूप आहेत आणि समजा या त्रिकोणामध्ये ABCचं क्षेत्रफळ समजा 36 आहे चौरस एकक आणि या त्रिकोणाचं PQRचं क्षेत्रफळ समजा 81 चौरस एकक आहे. तर आपल्याला AB छेद PQ ची किंमत काढायची आहे, म्हणजे संगत बाजूंचं गुणोत्तर काढायचं आहे. हे दिलंय काय आपल्याला, हे दोन त्रिकोण समरूप आहे. मग आपण या क्षेत्रफळाच्या गुणधर्मानुसार काय लिहिणार, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि म्हणून मग एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर काय होणार आहे, संगत बाजूच्या वर्गाच्या म्हणजे AB वर्ग छेद PQ वर्ग. आता ABC ची किंमत दिलेली आहे 36 आणि याची 81, म्हणजे 36 छेद 81 बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. आणि म्हणून मग यांची वर्गमूळ काढली तर AB छेद PQ बरोबर 6, 36चं वर्गमूळ 6, 81चं वर्गमूळ 9, म्हणजेच 3 दोन्ही 7, 3 त्रिक 9, म्हणून AB छेद PQचं गुणोत्तर 2:3 येऊ शकेल. तर याच पद्धतीनं आणखी एक उदाहरण बघायचं आहे. समजा आपल्याला काही वेळा शब्दामध्ये देतात, आकृतीनं देतात, शब्दामध्ये उदाहरण देतात. आता दोन त्रिकोण समरूप आहेत आणि एकाचं क्षेत्रफळ
225 चौरस सेमी आहे आणि दुसऱ्याचं क्षेत्रफळ 81 चौरस सेमी आहे आणि याच्यामध्ये लहान त्रिकोणाची बाजू म्हटलेलं आहे. लहान त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे, तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा असं म्हटलेलं आहे. तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. तर अशा वेळी काय करायचं आहे, आपणाला ते दोन त्रिकोण माहीत नाही, तर त्या दोन त्रिकोणाला आपण नावं द्यायची. समजा ते दोन त्रिकोण ABC व त्रिकोण PQR आहेत असं मानायचं. मग आता यातला 225 एकाची किंमत क्षेत्रफळाची 81 म्हणजे हा त्रिकोण मोठा असणार, हा त्रिकोण लहान असणार आहे. मग समजा आपण त्रिकोण ABC हा लहान आहे, मोठा आहे आणि PQR हा लहान आहे असं मानूया. त्यामुळे इथं एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 225 चौरस सेमी. नंतर एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 81 चौरस सेमी. तर लहान त्रिकोणाची बाजू म्हणजे याची संगत बाजू दिलेली आहे आणि ही संगत बाजू काढायची आहे. म्हणजे PQ बरोबर 12 सेमी दिलेलं आहे, तर आपल्याला AB काढायचे आहे. मग आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरला तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. आता इथं ABCचं क्षेत्रफळ किती आहे 225, याचं क्षेत्रफळ किती आहे PQRचं 81. ABची किंमत किती आहे माहीत नाही, काढायची आहे. आणि PQ किती दिलं आहे 12. आता ह्या दोन्ही संख्या वर्ग आहेत, हे पण वर्ग आहे, त्यामुळे वर्गमूळ काढले तर 225 म्हणजे 15, 81 म्हणजे 9 बरोबर AB छेद 12. आणि हे 12 इकडे गुणिले आले तर 15 गुणिले 12 छेद 9 बरोबर AB येणार. आणि 3च्या पटीत या संख्या 3 चौक 12, 3 त्रिक 9, पुन्हा 3 एके 3, 3 पाचशे 15, त्यामुळे 5 चौक 20 म्हणून AB बरोबर 20 येणार आहे. म्हणून दुसऱ्या त्रिकोणाची किंवा मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काय येणार आहे 20 सेमी येणार आहे. तर या पद्धतीनं आपल्याला शाब्दिक उदाहरणं दिलं तर विचारू शकतात. काही वेळा आपल्याला दोन त्रिकोण समरूप आहे ते सांगत नाही, ते आपल्याला समरूप आहे ते दाखवावे लागतात आणि मग हा गुणधर्म वापरावा लागतो. तर उदाहरणार्थ बघा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत आणि यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं आहे. एरिया ऑफ त्रिकोण ABC गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर 1:2 असं दिलेलं आहे. आणि इथं समजा एका त्रिकोणाची बाजू AB बरोबर 6 दिलेलं आहे, तर आपल्याला DE काढायचं आहे. आता इथं काय करायचं आहे की त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समभुज आहेत असं म्हटलेलं आहे. मग याच्यानुसार आपण काय करायचं आहे की हे दोन त्रिकोण समरूप आहे, समभुज आहेत आणि प्रत्येक दोन त्रिकोण जर समभुज असतील तर ते समरूप असतात, कारण आपल्याला कोको किंवा कोको कसोटी वापरून समभुज त्रिकोण म्हणजे प्रत्येक कोण 60 अंश मापाचा असतो, त्यामुळे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणून समभुज किंवा दोन समभुज त्रिकोण हे नेहमी समरूप असतात. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि म्हणून मग यांचा गुणधर्म वापरला तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद DE वर्ग. आता याच्या किमती तुम्हाला दिलेल्या आहेत, हे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 1:2 जे 1/2 गुणोत्तर झालं. AB ची किंमत दिलेली आहे 6 वर्ग बरोबर DE वर्ग माहीत नाही आणि म्हणून मग
1 गुणिले डी म्हणजे डी वर्ग बरोबर 2 गुणिले 6चा वर्ग केला तर 36 येणार आणि म्हणून मग वर्गमूळ काढलं तर याचं डी बरोबर 2चं वर्गमूळ काढता येत नाही आणि हे 36चं वर्गमूळ 6 म्हणजेच 6 वर्गमूळ 2. त्या पद्धतीनं आपल्याला हे समभुज त्रिकोण होतं हे दिलं होतं. आपण तिथं गुणधर्म वापरला आणि समभुज त्रिकोण नेहमी समरूप असतात असं दाखवलं आणि मग तो गुणधर्म वापरला. तर याच्यानंतर आपण काही वेळा आपल्याला पुस्तकाच्या बाहेरची उदाहरणंसुद्धा याच्यामध्ये विचारू शकतात शेवटच्या 5व्या प्रश्नामध्ये. त्यामुळे त्या प्रकारमध्ये काही मी उदाहरणं घेणार आहे. तर त्यातलं पहिलं उदाहरण आहे की जर 2 त्रिकोण समरूप असतील, 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत मध्यगा या संगत बाजूंच्या प्रमाणात असतात. संगत बाजूंच्या प्रमाणात असतात. आता इथं मी आपल्याला काय दिलं, 2 त्रिकोण समरूप आहेत आणि त्यांच्या मध्यगा दाखवायचे आहेत. म्हणजे समजा आपण हा एक त्रिकोण घेतला आणि हा दुसरा त्रिकोण घेतला, ABC आणि PQR आणि यांच्या आपल्याला संगत मध्यगा काढायचे आहेत. समजा इथं पहिल्या त्रिकोणाची मध्यगा काढली आपण AD म्हणजे BD बरोबर DC आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची मध्यगा PS काढली म्हणजेच QS बरोबर SR आहे. मग आता पहिल्यांदा काय दिलं की हे 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि मग समरूप त्रिकोणाच्या व्याख्येनुसार यांच्या संगत बाजू प्रमाणात. त्यामुळे AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. तसेच संगत कोण एकरूप असतात. आपल्याला फक्त यातला मी हा B कोण Qला एकरूप आहे असं दाखवणार आहे. म्हणजे कोण B एकरूप कोण Q. समजा याला 2 नंबर दिला आणि याला 1 नंबर दिला. मी समरूप त्रिकोणाची व्याख्या इथं वापरली. आता आपल्याला संगत मध्यगांचं प्रमाण घ्यायचं आहे. त्यामुळे इथं हे 2 त्रिकोण आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. आता हा एक त्रिकोण घ्यायचा आहे आणि हा एक त्रिकोण. तर हे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला दिलं आहे काय की हा कोण एक एकरूप आहे आणि या बाजूंचं गुणोत्तर प्रमाणात आहे, परंतु या बाजूंचं दिलेलं नाही, ते आपण दाखवायचं आहे. तर आता इथं त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये आपल्याला काय माहिती आहे. आता 1, 2 वरून कोण B एकरूप कोण Q 2 वरून असं म्हणता येईल आपल्याला. तसेच AB छेद PQ बरोबर BC छेद QR म्हणजे हा पहिला संबंध घेतला आहे 1 वरून. AB छेद PQ बरोबर BC छेद QR. आता इथं AB छेद PQ बरोबर, आता हा BC म्हणजे पूर्ण, तर ही D हा मध्यबिंदू असल्यामुळं 2 BD म्हणजे BC येणार आणि इकडं S हा मध्यबिंदू असल्यामुळं 2 QS बरोबर QR येणार. त्यामुळे इथं मी BC आणि QRच्या किमती बदलणार. BC म्हणजे 2 BD घेणार आणि QR म्हणजेच 2 QS घेणार आणि यातले 2 2 गेले तर AB छेद PQ बरोबर BD छेद QS. म्हणजे इथं AB छेद BD आणि AB छेद PQ आणि BD छेद QS या काय झाल्या समान गुणोत्तरात झाल्या आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण B आणि कोण Q हे एकरूप आहेत. त्यामुळं 2 व 3 वरून त्रिकोण ABD
समरूप त्रिकोण PQS. आणि याला कारण आपण बाकोबा समरूपता कसोटी, बाकोबा समरूपता कसोटी. आणि म्हणून मग यांच्या संगत बाजू प्रमाणात म्हणजे याची मध्यगा पहिली AD, याची मध्यगा PS बरोबर ही बाजू AB/PQ. याला मी 4 नंबर दिला. आता इथं AD/PS बरोबर AB/PQ आणि AB/PQ हा कुणाला समान आहे तर BC/QR बरोबर AC/PR. आणि म्हणून मग 1 व 4 वरून AD/PS बरोबर AB/PQ बरोबर BC/QR बरोबर AC/PR. म्हणजेच काय झालं की या मध्यगांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या गुणोत्तराबरोबर असतं. कधी की जर 2 त्रिकोण समरूप असतील तर. आता याच्यामध्ये थोडासा बदल करून आपण असं दुसरं उदाहरण म्हणू. जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत उंची ह्या संगत बाजूच्या प्रमाणात असतात. हे पण आपल्याला काही वेळा विचारू शकतात. अशीच याची सिद्धता आहे थोडक्यात. आता काय फक्त आपण मध्यगाच्या ऐवजी काय घ्यायचे आहे ते उंची घ्यायची आहे. म्हणजे समजा हे 2 त्रिकोण समरूप आहेत. तर समजा मी नाव जरा बदलतो इथं LMN आणि XYZ आणि इथं ही त्यांची उंची होईल. आता उंचीचं प्रमाण दाखवायचं आहे त्यामुळं LD आणि XE ही त्यांची उंची होईल. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत त्यामुळे मगाच्या व्याख्येनुसार काय येणार त्रिकोण LMN समरूप त्रिकोण XYZ म्हणून काय येणार LM/XY बरोबर MN/YZ बरोबर LN/XZ. आणि कोण एकरूप हा मी दाखवणार आहे. कोण B आणि हा कोण Y. कोण B एकरूप कोण Y. आता याच्यामध्ये मगाच्या पद्धतीने आता इकडचे 2 त्रिकोण आपण विचारात घ्यायचे. बघा काय होतील हे. हा त्रिकोण होणार LMD. त्रिकोण LMD व त्रिकोण XYE मध्ये कोण M एकरूप कोण Y. हे इथं आपल्याला दिलंय 2 मध्ये 2 वरून. आणि इकडचा हा D आणि हा E लंब असल्यामुळे तिथं 90 मापाचे होणार. कोण D एकरूप कोण E कारण इथं प्रत्येकी 90 अंश. आणि म्हणून मग 2 कोण एकरूप म्हणजे कोको कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप. म्हणून त्रिकोण LMD समरूप त्रिकोण XYE कारण कोको कसोटी. आणि म्हणून मग यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर आता समान दाखवायचं. आता आपण इथं LD/XE बरोबर LM/XY. याला मी समजा 3 नंबर दिला. आता हा 3 आणि हा 1चा वापर केला तर इथं LD/XE बरोबर LM/XY इथं आहे आणि हाच याना आहे. त्यामुळं 1 व 3 वरून काय येणार LD/XE बरोबर LM/XY बरोबर MN/YZ आणि बरोबर LN/XZ. आणि म्हणजेच काय झालं पहा मग हे उंची आहे तर 2 त्रिकोण समरूप असतील त्यावेळी त्यांच्या संगत उंचीचं गुणोत्तर हे
संगत बाजूंच्या प्रमाणात असतं. तर अजून एक तिसरं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. दोन, आता हा एक त्रिकोण दिलेला आहे तुम्हाला. ABC, याच्या बी कोणाचा कोन दुभाजक काढला आणि इथं सी कोणाचा कोन दुभाजक काढला आणि तो इथं ज्या दोन बिंदू छेदला त्या बिंदूला आपण एक्स नाव दिलं आणि इथं ही बाजू AX वाढवली आणि ही BC बाजूला Y मध्ये छेदते. तर हे दोन कोन दुभाजक आहे. आपल्याला दिले काय काय लक्षात आलं की त्रिकोण ABC मध्ये कोन B आणि कोन C चे दुभाजक एकमेकांना X बिंदू छेदतात आणि रेषा X ही बाजू BC ला Y मध्ये छेदते. तर सिद्ध करा म्हटलेलं आहे. आता इथं सिद्ध करा AB अधिक AC छेद BC बरोबर X छेद XY, किंवा उलटं काय व्हायचं, X छेद XY बरोबर AB अधिक AC छेद BC. तर इथं आता आपल्याला दिले काय की हा B हा कोन दुभाजक आहे. तर इथं आधी इकडचा त्रिकोण वापरूया आपण. काय पहा, त्रिकोण ABY मध्ये किरण BX कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे आणि म्हणून मग कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार काय येणार, AB छेद BY बरोबर AX छेद XY. त्याला समीकरण नंबर 1. तसं आता इकडचा त्रिकोण घ्यायचा ACY. त्रिकोण ACY मध्ये इथं काय CX हा कोन दुभाजक होणार. किरण CX हा कोन दुभाजक आहे आणि म्हणून मग इथं कोन दुभाजकाचा गुणधर्म काय येणार, इकडची बाजू आता AC छेद CY बरोबर AX छेद XY. म्हणजे दोन ठिकाणी आपण कोन दुभाजक इकडच्या त्रिकोणासाठी वापरला इकडच्या. आता इथं 1 आणि 2 मध्ये जर आपण बघितलं तर यांच्या उजव्या बाजू समान आहेत आणि म्हणजे मग डाव्या दोन्ही बाजू समान बरोबर उजवी बाजू दाखवत आहेत. म्हणून मग 1 व 2 वरून काय येईल पहा, AB छेद BY बरोबर AC छेद CY आणि बरोबर दोन्ही उजव्या बाजून कोण होतं काय, AX छेद XY. असं आपल्याला विधान मिळालं 1 आणि 2 वरून. आता तुम्हाला माहिती आहे का, आपण 9वीच्या अभ्यासामध्ये एक गुणधर्म शिकलो होतो की जर A छेद B C छेद D E छेद F ही जर समान गुणोत्तर असतील आणि याची किंमत काहीतरी K असेल तर A अधिक C छेद B अधिक D बरोबर E छेद F बरोबर K असतं. यालाच आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हटलेलं होतं त्यावेळी. तर त्या गुणधर्माचा इथं वापर करून आपणाला या पहिल्या दोघांची बेरीज बरोबर तिसरं गुणोत्तर असं दाखवायचं आहे. म्हणून समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार पहिल्या दोघांची बेरीज करायची आपल्याला. AB अधिक AC छेद BY अधिक CY बरोबर AX छेद XY. तर आता आपण इकडं या छेदामध्ये बघितलं BY अधिक CY. तर इथं BY C हे 3 बिंदू एक रेषी आहेत, त्यामुळे यांची बेरीज आपल्याला BY अधिक CY म्हणजेच BC करता येईल आणि म्हणून मग AB अधिक AC छेद BC बरोबर AX छेद XY. कारण B दरम्यान
वाय दरम्यान सी असं होईल. आणि म्हणून मग AX/AY बरोबर AB अधिक AC/BC हे आपल्याला दाखवता येतं. तर विद्यार्थी मित्रहो, आपण या समरूपता या प्रकरणामध्ये उजळणीच्या भागामध्ये काही पुस्तकाच्या बाहेरची पण उदाहरणं आपल्याला पाहिलेली आहेत. तर या पद्धतीनं एकूण 15 ते 16 गुणधर्म या समरूपता या प्रकरणात होतात. या गुणधर्मांचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला आणि मी सांगितल्या त्या पद्धतीनं जर काही क्लुप्त्या लक्षात ठेवल्या, उदाहरणं लक्षात ठेवली, तर आपल्याला हे या प्रकरणाचे 10च्या 10 गुण मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्र, या प्रकरणासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.